हॅलो एव्हरीवन. सो दिस इज गुड डॉक्टर आणि आज आपण द लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टरचा सेकंड पार्ट बघणार आहोत. लास्ट पार्टमध्ये आपण बघितलं की RH विटाकरनी 1969मध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. त्याच्या अकॉर्डिंगली प्रोकॅरिओटिक ग्रुपमध्ये आपला फर्स्ट किंगडम होता किंगडम मोनेरा. यूकॅरिओटिक ग्रुपमध्ये आपल्या युनिसेल्युलरमध्ये किंगडम होता प्रोटिस्टा आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमसाठी 3 किंगडम्स होते, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया. तर आज आपण यातले 3 किंगडम्स मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगाय बघणार आहोत. तर पहिला किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा कुठलाही किंगडम लिहिण्याच्या आधी हमेशा लक्षात ठेवा की आपल्याला त्याला 3 पॉईंट्समध्ये डिस्क्राईब करायचं आहे. पहिला पॉईंट आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर, म्हणजे तो प्रोकॅरिओटिक का यूकॅरिओटिक आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम्स, म्हणजे ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत का मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि तिसरा पार्ट म्हणजे न्यूट्रिशन, त्याचं न्यूट्रिशन कोणत्या मोडचं आहे. तर मोनेरामध्ये आता किंगडम मोनेरामध्ये फर्स्ट कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे तो प्रोकॅरिओटिक सेल्स असतात. प्रोकॅरिओटिक सेल्स म्हणजे काय, त्याचे जे न्यूक्लियस असते ते प्रिमिटिव्ह असते, वेल डेव्हलप्ड नसते. सेकंड, त्याचे ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर असतात. आणि थर्ड पॉईंट, त्याचं न्यूट्रिशन ऑटोट्रॉफिक किंवा हेटरोट्रॉफिक असू शकतं. तर ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स इन किंगडम मोनेरा ह्याचं एक्झाम्पल असतात ब्लू ग्रीन अल्गी. आणि हेटरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स असतात अदर टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचे एक्झाम्पल असतात लॅक्टोबॅसिलाई, व्हायब्रियो कोलेरी, सॅल्मोनेला टायफी, क्लॉस्ट्रिडियम, लिओजिनेला, ट्रिपॅनोमा, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, स्टॅफिलोकोकस ऑरेस. हे विविध प्रकारच्या बॅक्टेरियाचे नेम्स आहेत. त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया हा एक महत्त्वाचा बॅक्टेरिया आहे, कारण हा आपल्याला कर्ड बनवण्यामध्ये हेल्प करतो. तो हा एक युजफुल बॅक्टेरिया आहे. आणि भरपूर बॅक्टेरिया असतात जे हार्मफुल पण असतात, लाईक सॅल्मोनेला टायफी जो आपल्याला टायफॉईड कॉज करतो, व्हायब्रियो कोलेरी जो आपल्याला कोलेरा कॉज करतो, ट्रिपॅनोमा पॅलिडम हा सिफिलिस हा डिसीज कॉज करतो, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी हा टिटॅनस हा डिसीज कॉज करतो, आणि स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी हा न्यूमोनियावाला डिसऑर्डर कॉज करतो. तर अशा प्रकारे काही बॅक्टेरिया युजफुल पण आहेत लाईक लॅक्टोबॅसिलाई, आणि काही बॅक्टेरिया हार्मफुल पण असतात. त्याच्यानंतर सेकंड किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा. तर आपले 3 पॉईंट्सनुसार फर्स्ट ऑफ ऑल कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चरनुसार ते यूकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे त्यांच्यात वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतं आणि ते युनिसेल्युलर असतात, म्हणजेच सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम असतात. त्याच्यानंतर त्यांचं न्यूट्रिशनमध्ये दे कॅन बी ऑटोट्रॉफिक और हेटरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिकचे एक्झाम्पल आहेत युग्लिना, वॉलवॉक्स, कारण दे कंटेन क्लोरोप्लास्ट अँड दे परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हेटरोट्रॉफिकचे एक्झाम्पल आहेत अमिबा आणि पॅरामेशियम. एक इम्पॉर्टंट पॉईंट किंगडम प्रोटिस्टामध्ये आहे त्यांचा लोकोमोशन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी काय वापरतात ते. तर त्यांच्याकडे विविध प्रकारचे गोष्टी असतात लाईक स्युडोपोडिया, हेअर लाईक सिलिया आणि व्हिप लाईक फ्लॅजेला. तर इथे आपण बघू शकता हा अमिबा आहे, हा इरेग्युलर शेप्ड अमिबा आहे. तो असा स्युडोपोडिया फॉर्म करतो आणि त्याचं फूड मटेरियल एनगल्फ करतो. हा एक स्लिपर शेप पॅरामेशियम आहे आणि तुम्ही त्याच्या बॉर्डरवरती बघू शकता असे हेअर लाईक सिलिया आहेत ज्याने की तो लोकोमोशन करतो. ही युग्लिना आहे, ही एक ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम आहे आणि त्याच्यात एक व्हिप लाईक फ्लॅजेल आहे. व्हिप म्हणजे असं चाबुकासारखा एक फ्लॅजेल आहे ज्याने की तो आपला लोकोमोशन करतो. त्याच्यानंतर आपला थर्ड किंगडम म्हणजे किंगडम फंगाय. किंगडम फंगायमध्ये सर्वात पहिलं पॉईंट, हे पण आपले यूकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स असतात. यूकॅरिओटिक असतात आणि हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. एक्सेप्शन आहे बेकर्स हीस्ट हा आपला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतो. त्याच्यानंतर हे नॉन ग्रीन असतात कारण ह्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नसतो आणि हे फोटोसिंथेसिसची प्रोसेस पण करत नाहीत. हे सॅप्रोट्रॉफिक असतात त्यांचं न्यूट्रिशन, कारण ते डेड अँड डिकाईंग ऑर्गॅनिक मॅटरपासून त्यांचे न्यूट्रिएंट्स मिळवतात. एक इम्पॉर्टंट पॉईंट किंगडम फंगायबद्दल, त्यांची सेल वॉल ही जी असती टफ आणि कॉम्प्लेक्स शुगरपासून बनलेली असती, ज्याला आपण म्हणतो कायटिन. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर
कायटिन. त्याचे एक्झाम्पल म्हणले तर बेकर्स इस्टचं एक्झाम्पल सॅकॅरोमायसिस, ॲस्परजिलस दॅट इज फंगस ऑन कॉर्न, पेनिसिलियम आणि मशरूम्स. सो दिस वॉज द 3 किंगडम्स विच वर इम्पॉर्टंट. आजच्या समरीमध्ये केव्हा पण आन्सर लिहिताना 3 पॉईंट्समध्ये आन्सर लिहायचं. कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम आणि न्यूट्रिशन. किंगडम मोनेरामध्ये प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ऑटोट्रॉफिकमध्ये ब्लू ग्रीन अल्गी, हेटरोट्रॉफिकमध्ये बॅक्टेरियाज. प्रोटिस्टामध्ये युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ऑटोट्रॉफ्स, हेटरोट्रॉफ्स. लोकोमोशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अमिबा, स्युडोपोडिया, पॅरामिशियम, हेअर लाईक सिलिया आणि युग्लिना, विप लाईक फ्लॅजेला. फंगसमध्ये युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट ईस्ट विच इज अ युनिसेल्युलर फंगस. ईस्टचं रिप्रोडक्शन होतं बडिंगने. ऑलवेज रिमेंबर, ईस्टचं रिप्रोडक्शन होतं बडिंगने. फंगसचं न्यूट्रिशन असतं सॅफ्रोफायटिक दॅट इज ऑन द डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. त्यांची सेल वॉल बनलेली असते टफ अँड कॉम्प्लेक्स शुगरनी विच इज कायटिन. एक्झाम्पल आहेत ईस्ट, ॲस्परजिलस, मशरूम्स, पेनिसिलिन. ऑफकोर्स फंगसची एक डायग्राम पण काढून यायची. इट इज व्हेरी इझी. सगळ्यात पहिले एक थ्रेड लाईक हायफी काढायचा, त्याच्यानंतर त्याच्यावर रॉड लाईक स्पोरेंजिओफोर्स काढायचे आणि त्याच्यानंतर स्पेरिकल स्पोरेंजियम काढायचे आणि रायझॉइड्स. सो दिस वॉज इट फॉर टुडे. हे 3 किंगडम सगळ्यांनी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावे. थँक्यू.